मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शुक्रवारी दिल्ली दौरा। नोएडा इथले शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्लीमध्ये प्रदान करणार। दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000ची वाढ। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन्ही आरोपी अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। आरोपींचे वकील शुक्रवारी हायकोर्टात जाणार। मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। 12,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात जेपी इन्फ्राटेकच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक। पिंपरी चिंचवडमधल्या नितीन गिलबिलेच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर। नितीनच्या मित्रांनीच गोळी झाडून केली हत्या। पोलिसांकडून आरोपी मित्रांचा शोध सुरू। कल्याणमध्ये आरपीएफ अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्याला अटक। कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लग्न जमवण्यासाठी पोलीस बनण्याचं केलं कृत्य। पिंपरी चिंचवडमध्ये शासकीय जमीन विक्री घोटाळा। ताथवडेमधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री। हेरम गुपचूप नावाच्या व्यक्तीने केली परस्पर विक्री। पुण्यातल्या ज्येष्ठ महिलेची 99 लाखांची फसवणूक। महिलेला ईडीचं खोटं पत्र दाखवत तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावानं बनावट वॉरंट दाखवत केली फसवणूक। बीड पोलिसांची वाहतूक शिस्तीबाबत मोहीम। पोलिसांनी 1,340 वाहन चालकांवर केली कारवाई। 11 लाखांचा दंड केला वसूल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।